सर्वांना सलाम. यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करणार आहोत आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण आलात, तुमच्या सर्वांचे आभार मानत आहे. देवबाप्पाच्या चरणामध्ये जात असताना आपण यावेळेस प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत आणि आपण सर्वजण आपल्या माना झुकवूया. आणि देवबाप्पांनी आपल्यासाठी आत्तापर्यंत किती चांगल्या रीतीने त्यांनी आपली काळजी घेतली आहे. पूर्ण वर्षभर त्याने आपल्या सर्वांना सांभाळलं आहे आणि हे नवीन वर्ष पुन्हा एकदा आपण त्याच्या हातामध्ये देऊयात. त्याच्या हातामध्ये आपलं राहिलेलं पुढचे सर्व जे वर्ष आहेत ते त्याच्या हातामध्ये आपण समर्पित करणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र पवित्र आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्ता थोर अनुग्रहकारी जिवंत देवबाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदर असा दिवस देवबाप्पा आम्हाला सर्वांना तू दाखवलास आणि या सुंदर अशा वेळी आम्हाला सर्वांना तुझ्या मंदिरामध्ये एकत्र घेऊन आलास, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवबाप्पा. देवबाप्पा मागील पूर्ण वर्षभर आमचं सर्वांचं रक्षण देवबाप्पा तू केलंस, आम्हाला सर्वांना सांभाळलंस. सर्व गोष्टींमध्ये तुझा हात नेहमी आमच्या संगती देवबाप्पा तू राहू दिलास, म्हणून तुझ्या नावाला देवबाप्पा आम्ही धन्यवाद देत आहोत. सर्व जे काही आशीर्वाद मागील वर्षामध्ये आम्हाला देवबाप्पा तू दिले ते आज आम्ही आठवत आहोत देवबाप्पा, आणि फक्त तुझ्या नावाला गौरव आणि स्तुतीच देवबाप्पा आम्ही यावेळेस देत आहोत. आज देवबाप्पा पुन्हा एकदा आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना देवबाप्पा हे पूर्ण वर्ष देखील देवबाप्पा तुझ्या हातामध्ये घे. जे काय देवबाप्पा तुझ्या इच्छा आमच्यासाठी आहेत ते सर्व आम्हाला समजून घेण्यासाठी तू सहाय्य कर, आणि देवबाप्पा तशा प्रकारे आम्ही आमचं कार्य देखील करावं असं देवबाप्पा आम्हाला शक्ती सामर्थ्य तू पुरव. आता देखील देवबाप्पा भक्तीला आम्ही सुरुवात करत असताना जे काही गीत आम्ही गाणार आहोत, जे काही येणारं वचन आहे ते देवबाप्पा आशीर्वादित कर. जे सर्वजण इथं जमले आहेत त्या सर्वांना देवबाप्पा तू आशीर्वादित कर. जे वाटेमध्ये आहेत येत आहेत त्या सर्वांवरती देखील तुझा आशीर्वाद असू दे, आणि सुखरूप देवबाप्पा त्यांना तुझ्या मंदिरामध्ये तू घेऊन ये. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. यावेळेस आपण गीत गाणार आहोत. मी कॉयरमधून विनंती करेल की समोर येतील की आपला देव खरंच महान आहे आणि त्याचे फक्त जय जयकार आणि त्याचे उपकार स्मरण आपण करणार आहोत. एक गीत आम्ही सर्व तुमच्यासमोर सादर करत आहोत. येशू तू है महान, हो तेरी जय जयकार. यीशु तू है महान, तेरी जय जयकार हो. हो तेरी जय जयकार, हो तेरी जय जयकार, हो तेरी जय जयकार, हो तेरी जय जयकार. हालेलुया हालेलुया हालेलुया
देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद असो. इथून पुढची वेळ प्रार्थना आणि येणारं वचन मी पाळक साहेबांच्या हातामध्ये देत आहे. थँक्यू. देवाची स्तुती असो. क्वायर आणि प्रार्थनेचे मी आभार मानत आहे. भक्तीचा सुरुवातीचा भाग त्यांनी चालवला. देवाच्या वचनाकडे जाण्याआधी प्रियांनो आपण प्रार्थना करूया. राजांच्या राजा थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, पवित्र आत्म्या, पुन्हा एकदा प्रभू या नवीन प्रभू परमेश्वर वर्षामध्ये आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र अंतकरणाने पुन्हा एकदा येत आहोत. यासाठी की प्रभू आम्ही खरोखर तुझे आभार मानावे, तुला धन्यवाद द्यावा की मागील वर्षामध्ये प्रभू वेगवेगळ्या रीतीने आम्हाला तू चालवलंस. सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये, अपघातामध्ये, नाना प्रकारच्या परिस्थितीमधून प्रभू तू आम्हाला खरोखर येथपर्यंत प्रभू तू चालवल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत. आम्ही प्रभू परमेश्वर मागील दिवसांमध्ये, मागील वर्षांमध्ये प्रभू खरोखर ज्या काही गोष्टींचा अनुभव घेतला, कदाचित आम्हाला आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या, दुःखदायक, खेददायक, वेदनादायक अशा गोष्टी होत्या, परंतु त्यामधूनही प्रभू तू आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या गौरवासाठी आम्हाला या नवीन वर्षामध्ये आणि ह्या पहिल्याच दिवशी प्रभू तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्हाला तू घेऊन आल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत. होय प्रभू, तुझे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण आमच्या जन्मदिवसापासून प्रभू आम्ही इथपर्यंत प्रभू परमेश्वर खरोखर जो प्रवास केलेला आहे तो सर्व तुझ्या कृपेमुळे आणि प्रभू दयेमुळे आहे. आमच्यामध्ये प्रभू स्वतःचं असं काही नाही. या भूतलावरती देखील प्रभू आम्ही कोणतीही गोष्ट काही घेऊन आलो नाही. होय प्रभू, आम्ही नग्न आलो आणि नग्न या जगातून जाणार आहोत, परंतु जोपर्यंत या भूतलावर आमचं जीवन आहे, आमच्या हृदयाची धडधड आहे, फुफ्फुसाची फडफड आहे, ती सर्व काही प्रभू ती तुझ्या आणि तुझ्या गौरवासाठी असावी ही तुझ्याकडे प्रभू परमेश्वरा आम्ही पुन्हा एकदा विनंती मांडत आहोत. होय प्रभू परमेश्वरा, आभार मानत आहोत की नुसते ह्या नवीन वर्षामध्येच नाही तर ह्या जगातून प्रभू तू आम्हाला विशेष करून निवडलेलं आहे. तुझं प्रभू परमेश्वर नाव, तुझ्या पुत्राचं नाव आम्हाला प्रभू तू दिलेलं आहे, यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानत आहोत. आणि या नवीन वर्षामध्ये देखील प्रभू पदार्पण करत असताना आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वर तुझ्या पुन्हा एकदा दयेचा आणि कृपेचा अनुभव मिळवू दे. आम्हाला माहीत नाही प्रभू कोणतं वर्ष, कोणतं प्रभू परमेश्वर दिवस आमच्यासाठी तू ठेवलेले आहेत, ते किती आहेत आणि कसे आहेत, परंतु विश्वास आहे की आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. तर खात्रीने प्रभू परमेश्वरा तू तुझ्या प्रभू परमेश्वर कृपेने आम्हाला चालवत आहे, तुझ्या आत्मेने देखील आम्हाला मार्गदर्शन करत आहे. ये प्रभू, आजची भक्ती देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. बोलत असताना प्रभू माझ्या मुखाचे शब्द आशीर्वादित कर, माझं मनन प्रभू परमेश्वर तू आशीर्वादित कर. माझं शहाणपण नाही तर तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू प्रत्येक ऐकणाऱ्या हृदयाला आणि कानाला आणि नेत्रांना प्रभू परमेश्वर आध्यात्मिक रीतीने तू उघड आणि तुझं गौरव करून घे. ये प्रभू, या उपासनेचा चालक, मालक, मार्गदर्शक आणि पुढारी बापा तूच हो. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. नवीन वर्षामध्ये प्रियांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. देवाची स्तुती असो. आपण मास्क लावूनच आहात म्हणून तुमचे आभार मानत आहे. आपण काळजी घ्यावी. ती गोष्ट यावेळेला प्रियांनो परत एकदा मी म्हणेल, ज्यांनी माईक घेतला आणि आपल्या हाताला सॅनिटाईज केलेलं आहे, काळजी घ्या की प्रियांनो आपण इतर कुठेही गोष्ट आपण खरं तर स्पर्श करू नये. जरी देव आपल्याबरोबर आहे, तो आपल्याला सहाय्य करत आहे, मार्गदर्शक आहे आणि तुम्ही त्याचं गौरव करण्यासाठी प्रियांनो या ठिकाणी आलेला आहात. वचनात जाण्याआधी खरोखर आठवण होत होते. कालपासूनच, मागील ख्रिसमसपासूनच प्रियांनो आपण आठवण करत आहोत की हे वर्ष खरोखर 2021 त्रासामध्ये गेलं. आपले प्रियजन, मला वाटतं जवळपास 8 लोक आपल्यामधून निघून गेले. मंडळीमधून 4 कोरोनाबाधित होते आणि 4 असे होते की त्यांना कोरोना नाही पण इतर कारणांमुळे प्रियांनो ते निघून गेलेले आहेत. आणि एवढ्या माझ्या 20 वर्षाच्या काळामध्ये इतके लोक एका वेळेला कधीच गेले नव्हते. म्हणजे इतर कारणांनीसुद्धा कधी गेले नव्हते, पण इतर कारणांनीसुद्धा याच वर्षी 4 जण गेलेले आहेत.
कोरोनामुळे प्रियांनो 4 जण गेलेले आहेत आणि त्या सगळ्या मागील वर्षाच्या गोष्टी आठवण येत होत्या आणि आठवणीत ते राहतातच प्रियांनो, त्या कधी जाणार नाही. मलासुद्धा आठवण आली तर मी आपलं यूट्यूब चॅनल आहे प्रियांनो, त्या यूट्यूब चॅनलवरती मी पाहायचो की त्यामध्ये सुरुवातीला जो इंट्रो असायचा त्यामध्ये बऱ्याच जणांचे चेहरे दिसायचे. काही जण भक्तीमध्ये भाग घेत होते आणि मागील पुनरुत्थानाचा जो दिवस होता त्यामध्ये ते प्रियजन पुनरुत्थानाच्या घोषणा देत होते आणि त्या घोषणा बघून मला फार बरं वाटत होतं की जसं ते यूट्यूबमध्ये पाहून आपल्याला समाधान वाटत आहे की आता ते आहेत आपल्यामध्ये, असंच वाटत होतं. आणि का नाही प्रियांनो, पण दुःखाची गोष्ट नाही, जसं आपण प्रत्यक्ष जरी पाहिलं नाही त्यांना, यूट्यूबवरती पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं ते आत्ता सुरूच आहे किंवा आत्ता आहेत ते आपल्यामध्ये. आणि त्यापेक्षाही चांगल्या रीतीने ते खरं तर देवाच्या सान्निध्यामध्ये आहेत प्रियांनो. ते आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहेत. प्रत्यक्ष आपण जसं आता यावेळेला भेटत आहोत तसे ते भेटणार आहेत. त्यांच्यासाठी देवबापाने एवढे वर्ष ठेवलेलं होतं आणि त्याने आपल्याकडे त्यांना बोलून घेतलेलं आहे. पण आज तुम्ही आणि मी, आपण जे प्रभूमध्ये आहोत, जे आज भूतलावर जिवंत आहोत, तुम्हाला आणि मला महत्त्वाचं कार्य दिलेलं आहे की जे पुढचं जीवन आहे, पुढचं आयुष्य आहे, फक्त हे वर्षच नाही तर पुढे देखील आपल्याला परमेश्वर दाखवणार आहे प्रियांनो. ते खरंच त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये प्रियांनो ते आपण घालवलं पाहिजे. आपल्यासमोर वेगवेगळी त्रास, संकटे येतील प्रियांनो, परंतु धैर्याने जो विश्वासामध्ये राहतो, प्रभूवरती विसंबून राहतो, त्यासाठी प्रियांनो कोणत्याही प्रकारचं संकट कसंही असू द्या, त्याला पार घेऊन जाण्यासाठी देवबाप खरं तर सहाय्य करत असतो. आज तेवढ्यासाठी प्रियांनो जो उपदेशाचं माझं शीर्षक मी घेतलेलं आहे, आज खरं तर PPT चालू व्हायला पाहिजे होता, पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे तुमच्यासमोर मला दाखवता येत नाही आहे. माझं शीर्षक जो आहे, त्याग करून धारण करावं. त्याग करायचा आहे आणि धारण करायचं आहे. काय धारण करायचं आहे आणि काय त्यागायचं आहे? जसं आपण प्रियांनो म्हणत आहोत की जुनं वर्ष गेल्याशिवाय नवीन आपल्याला वर्ष दिसू शकत नाही. कालच्या दिवशी देखील काही जण जे 12 वाजता स्वागत करतात नवीन वर्षाचं, कुठेतरी फटाके वाजवतात. नवीन वर्ष संपतच आलेलं आहे, नवीन वर्ष सुरू होतं आणि जुनं संपत आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण असतो त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की होय 12 वाजून गेलेले आहेत, म्हणजे जुनं वर्ष 2021 संपलं आणि आता 2022मध्ये आपण प्रवेश केलेला आहे, कुठंतरी एक वर्ष संपल्याशिवाय नवीन वर्ष सुरू होत नाही. जुन्या गोष्टी गेल्याशिवाय नवीन गोष्टी आपल्यामध्ये येत नाहीत. जुनी प्रियांनो आपले विचारसरणी बदलल्याशिवाय नवीन विचारांना चालना मिळत नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आपण आज जो शास्त्रभाग काढला आहे तो इफिस्करास पत्र आणि त्याचा 4था अध्याय आणि 17 वचनापासून प्रियांनो आपण पुढे 24पर्यंत ह्या गोष्टी वाचलेल्या आहेत. त्यापैकी विशेष करून प्रियांनो 2 सुरुवातीची वचनं जी आहेत ती आपल्यासाठी मी पुन्हा एकदा वाचत आहे. इफिस्करास पत्र 4था अध्याय 17पासून 19मध्ये म्हटलेलं आहे, म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. 18 वचन, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतलेले आहे. 17पासून 19पर्यंत प्रियांनो पौल इफिसच्या मंडळीला सतर्कतेच्या गोष्टी सांगत आहे. आणि पवित्र शास्त्रातील या शीर्षकाला आपल्याला मार्गदर्शन म्हणून दिलेलं आहे. आपण तसं वाचत नसतो ते की जुना जीवितक्रम आणि नवा जीवितक्रम शीर्षक दिलेला आहे प्रियांनो.
जोपर्यंत आपल्याला वाटत आहे अंतःकरणामध्ये की होय माझं नवीन जीवन व्हावं, नवीन वर्ष सुरू व्हावं, आज पहिला दिवस आहे, नवीन दिवस आहे, नवीन आठवडा आहे, नवीन महिना आहे, नवीन वर्ष आहे, ते सगळं काही नवीन आहे, पण मी मात्र तोच आहे का नाही? माझे विचार बदललेत का? वाईट गोष्टी मी सोडल्यात का? याकडे प्रियानो तुम्हाला आणि मला लक्ष द्यायचं आहे. कालच्या दिवशी मी एक जोक पाळकीनबाईंना वाचून दाखवला. मला आता आठवत नाही कोणी तो पाठवला, की पत्नी आपल्या पतीला म्हणत असते, त्या ठिकाणी कार्टून दाखवलेलं आहे. पत्नी काय म्हणते, नवीन वर्ष येत आहे म्हणून जास्त उड्या मारू नका. का बरं? कारण बायको तीच राहणार आहे, मुलगा तोच राहणार आहे, नोकरी तीच राहणार आहे आणि पगार तेवढाच राहणार आहे. मग बदलणारे काय? नवीन वर्षामध्ये जात आहोत. नवीन वर्षामध्ये जात आहोत तर प्रियानो, आज विशेष करून जगाप्रमाणे, जगातल्या लोकांप्रमाणे तुम्हाला आणि मला आनंद तसा करायचा नाही आहे. आज कदाचित कालच्या दिवसापर्यंत काही लोकांनी खूप काही नवीन वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या रीतीने केलं असेल, पण आज नवीन वर्षामध्ये 12 वाजून नंतर 12:30, 1 वाजला असेल तर त्यांच्या जीवनामध्ये काही नवीन घडलं का? ते कदाचित आपल्या घरी जाऊन झोपले असतील. 1 तारीख आज उगवली, सकाळी काही जण उशिरा उठले असतील, काही जण लवकर उठले असतील कदाचित, पण काही नवीन दिसलं का? कॅलेंडरचं एकच पान त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे किंवा कॅलेंडर बदलण्यात आलेलं आहे. बघ, आज त्या बाकीच्या जगातल्या लोकांप्रमाणे जर आपण देखील तसंच वागत राहिलो किंवा आपण देखील नवीन वर्षाचं स्वागत तसंच करत असू तर काय फरक प्रियानो तुमच्यात आणि माझ्यात आणि त्यांच्यामध्ये? आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे. कॅलेंडरचं पान बदललं जात आहे, कॅलेंडर बदललं जात आहे, तसं आपल्या अंतःकरणातल्या 2021 सालामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या होत्या किंवा आपल्याकडून कळत नकळत किंवा जाणून बुजून काही केल्या होत्या, त्या देवाला अडखळण अशा वाटत होत्या. त्याच्या अंतःकरणाला ठेच लागणाऱ्या काही गोष्टी होत्या. कदाचित आपल्या कुटुंबियातल्या लोकांना, आपल्या जवळपासच्या लोकांना, नातेवाईकांना, मित्रमंडळीला, कुणाला तरी प्रियानो आपण खेददायक गोष्टी काहीतरी झाल्या असतील, त्याची प्रियानो त्या ठिकाणी आठवण व्हायला पाहिजे आणि आपण म्हटलं पाहिजे की होय, ही गोष्ट घडलेली आहे आणि माझ्याकडून ती व्हायला नको नवीन वर्षामध्ये. जसं प्रियानो आपण कॅलेंडर बदललं जात आहे किंवा ज्याप्रमाणे प्रियानो आपण आपले कपडे म्हणा, वस्त्र म्हणा, आपण बदलत राहतो. आता कोरोनाच्या काळामध्ये मला माहिती आहे की आपण सगळ्यांनीच काळजी घेत असतो. आमच्याकडे अजूनही आम्ही पाळत आहोत की बाहेर जाऊन आलं की ते कपडे आधी धुवायला टाकायचे. तुम्ही दवाखान्यात जा नाही तर नका जाऊ, बाजारात जरी गेलात तुम्हाला कपडे बदलायचे आणि कपडे बदलून आंघोळ करायचे आणि मग नवीन कपडे घालायचे. मला वाटतं 2021मध्ये सगळ्यात जास्त खर्च कशावर झाला असेल तर डिटर्जंट आणि साबण आणि सॅनिटायझर ह्याच्यावरच झाला असेल, की जे आत्तापर्यंत कदाचित आपण लक्ष दिलं नसेल एवढ्या दिवसांकडे. जुनी वस्त्र जी आहेत, ज्याप्रमाणे आपण फेकून देत असतो किंवा काही जणांना प्रियानो ती अल्टर किंवा फाटलेली नाहीत वस्त्र, ती चांगली आहेत कपडे सगळे, पण कुठंतरी आता त्या मनुष्याचा शरीरामध्ये बदल झालेला आहे आणि ती जे कपडे आहेत, ती वस्त्र जे आहेत, ती आता त्याला टाईट व्हायला लागलेली आहेत, आखूड व्हायला लागलेली आहेत आणि म्हणून जसं तो बदलून टाकतो की आणि नवीन घेत असतो, अगदी त्या प्रकारे आपल्या विचारांमध्ये सुद्धा आपण जुने विचार जुन्या वर्षाबरोबर सोडून द्यायला हवेत. पाऊल इथं ते म्हणत आहे प्रियानो 17 वचनामध्ये, म्हणून मी म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही कशापुढे? ह्यापुढे. आजच्या दिवशी 1 तारीख आहे, ह्यापुढे म्हणजे काय? आजपासून इथून पुढे 2021मध्ये कदाचित आपण तसे वागलो, राहिलो, चाललो, विचार केला, ते सर्व सोडून द्यायचं आहे. तर यापुढे तो म्हणत आहे की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे काय करू नये?
चालू नये, आपली चाल सुद्धा बदलली पाहिजे. काही मुला मुलींची चाल बदलते आहे का नाही? नवीन कपडे घातल्यावर मुला मुलींचीच नाही, बायांची, पुरुषांची, सगळ्यांची चाल काहीतरी बदलते. थोडंसं आकडून चाललं जातं, कुठंतरी इस्त्री नको मोडायला, किंवा मग वॉकच बदलतो त्यांचा. काहीतरी नवीन सँडल घातली किंवा काहीतरी चप्पल घातली. काही जणांना टोचत असते म्हणून तो वेगळा भाग चालत असतो. त्यांची चाल बदलते. काहीतरी नवीन आहे लगेच समजून येतं की याच्या एक तर पायामध्ये काहीतरी नवीन आहे, याच्या अंगामध्ये काहीतरी त्यांनी नवीन कपडे घातलेले आहेत आणि म्हणून ह्या व्यक्तीची आता चाल बदललेली आहे. त्याप्रमाणे प्रियांनो, बाहेरचे लोक, जगातले लोक तसं वागत आहेत, परंतु तुम्ही आणि मी ख्रिस्ती या नात्याने प्रियांनो, आपण जरी नवीन कपडे किंवा नवीन प्रियांनो पायताण घातलेले असतील तरी ती चाल तशीच राहिली किंवा बदलली तरी चालेल, पण आपल्या मनाचं नवीनीकरण होणं प्रियांनो गरजेचं. पाऊल विशेष करून प्रियांनो या गोष्टीवर फार जोर देत आहे आणि इफिसच्या मंडळीला तो म्हणत आहे, यापुढे परराष्ट्रांसारखे चालू नका. जे बाकीचे लोक करत आहेत त्याचं कुठलंही प्रियांनो गोष्ट तुम्ही तशी वागू नका, त्याचं अनुकरण सुद्धा करू नका. ख्रिस्ती लोकांनी प्रियांनो आज बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या लोकांच्या आपल्या जीवनामध्ये लावून घेतलेल्या आहेत. मग त्या सर्व प्रकारच्या प्रियांनो राहणीमान असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे प्रियांनो ते जसं करत आहेत तसं आपण करायचा प्रयत्न करत आहोत. आपल्या विचारांचा व आपल्या विश्वासाचा थेट परिणाम आपल्या जगण्यावर होत असतो. आपल्या विचाराचा आणि आपल्या विश्वासाचा थेट परिणाम आपल्या जगण्यावर होत असतो. तुम्ही ज्या प्रकारे विचार करत आहात तुमचं जगणं तसं होतं आहे प्रिया. तुमचा ज्याप्रमाणे विश्वास आहे त्याप्रमाणे तुमचं जगणं प्रियानं सुरू होतं. तुम्ही दर दिवशी तसेच चालत राहता आणि म्हणून आपल्या विचारांकडे प्रियानो लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या विश्वासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज जगातले लोक ह्या दोन्ही गोष्टी नाकारतात प्रियानो. त्यांचे विचार, त्यांना कोणी काही सांगितलं तर ते लगेच ॲक्सेप्ट करतात, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, आणि त्याप्रमाणे प्रियानो ते वागायला सुरुवात करतात. पण तुम्ही आणि मी, आपल्याला देवबापाने देवाचा आत्मा दिलेला आहे, शहाणपण दिलेलं आहे. कुणी काही आपल्याला जरी सांगितलं तरी त्याबद्दल प्रियानो शहानिशा करून आणि मगच प्रियानो आपल्या विचारांना आपण बदलायला पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो की देवाच्या वचनामधून ज्या वेळेला मी देखील सांगत असतो, एखादी गोष्ट मी जरी तुम्हाला सांगितली की बाबा असं असं जगायचं आहे किंवा असं असं आपल्याला करायचं आहे किंवा देवाने आपल्याला हे सांगितलं आहे, पहिला प्रश्न तुम्ही हा विचारला पाहिजे. जर मी पवित्र शास्त्रामधून तुम्हाला काही सांगितलं नाही रेफरन्स, तर तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे, पाळकसाहेब इथं बायबलमध्ये कुठं लिहिलं आहे तुम्ही जे सांगता तसं? मला म्हणण्याचा अर्थ आहे की आपण पवित्र शास्त्राशिवाय दुसरं काहीही करू नये किंवा त्याप्रमाणे प्रियानो आपण जगावं. पवित्र शास्त्राला धरूनच प्रियानो आपण जगलो तर खरे ख्रिस्ती म्हणून या जगामध्ये प्रियानो आपली साक्ष देखील त्या ठिकाणी राहणार आहे. आणि मी नेहमी सांगत असतो प्रियानो की ज्या प्रकारे जगामधल्या लोकांनी आपल्यावरती प्रभाव टाकलेला आहे, उलट आपला प्रभाव त्यांच्यावरती पडला पाहिजे. आणखीन एक प्रियानो व्हिडिओ व्हॉट्सॲपवरती आला होता, कदाचित काही जणांकडे पण आला असेल, की एक तरुण मुसलमान मुलगा आहे आणि तो ख्रिस्ती लोकांना उद्देशून त्या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणतो, मी माझ्या हातामध्ये एक कॅलेंडर घेऊन बसलेलो आहे आणि मागील काही वर्षांपासून मी ख्रिस्ती लोकांवरती झालेला छळ, त्यांचे मेलेले लोक, त्यांची यादी आणि तारखा सगळ्या घेऊन बसलेलो आहे. आणि प्रत्येक वेळेला तो सांगत असताना म्हणत होता की एवढं झालं पण ख्रिस्ती समाज काही उठला नाही. हे इतके इतके लोक मेले, चर्चेसवर हल्ले झाले भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पण तो म्हणत आहे, पण आपला ख्रिस्ती समाज काही उठला नाही. तुम्ही झोपलेले आहात का अजून? त्यांनी विचारलं. बऱ्याच अंश त्याने आव्हानात्मक केलेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला प्रियानो तो व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटत आहे की तो ख्रिस्ती लोकांना चिथवत आहे. कशासाठी? की तुम्ही हिंदू लोकांबरोबर वाद सुरू करा म्हणजे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि त्याने ते आव्हान केलेलं आहे की तुम्ही रस्त्यावर उतरा, तुम्ही फक्त 2%, 2.5% तुम्ही लोक आहात, आम्ही 14 ते 15% लोक आहोत,
तुम्ही जर रस्त्यावर उतरला तर आम्ही देखील 15% लोक तुम्हाला सपोर्ट करू, चिथून देण्याचा प्रयत्न करत येतो. पण आपले ख्रिस्ती लोक खरंच का उठले नाही हा विचार मी सुद्धा करत होतो. एक फादर आहेत की अगदी त्यांचं 85 वय झालं आणि त्यांना तुरुंगामध्ये टाकलं होतं बिहारमध्ये, आणि त्यांना जामीनसुद्धा मिळाला नाही, जामीन मिळवू दिला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. चर्चेसवरती हल्ले झाले, जाळण्यात आले, लोकांना मारण्यात आलं. आपला समाज का नाही उठला? पण पवित्र शास्त्रात आपल्याला दिसून येते प्रियानो, माहिती आहे आपल्याला की कुणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे कर म्हटलेलं आहे. ही शिकवण त्याला माहीत नाही आहे का? कदाचित माहीत नसेल. पण काही लोक कदाचित पेटून उठतील या नवीन वर्षामध्ये. काही लोक म्हणतील की होय, या वर्षी आपण इतके वर्ष हे सहन केलेलं आहे, आपल्या देशामध्ये आपण अल्पसंख्यक म्हणून आहोत, पण आता मात्र आम्ही सहन करणार नाही, असं काही लोक कदाचित चिथून उठतील प्रियानो. पण लक्षात घ्या, 1+ गॉड इज ऑलवेज अ मेजॉरिटी. एक अधिक परमेश्वर, जिवंत देव, त्यांचाच विजय होत असतो. देव आपल्या बाजूने आहे, देव आपल्याला सहाय्य करत आहे, देव आपल्याला प्रियानो धैर्य देत आहे. सूट घेण्याचं काम तुमच्याकडे आणि माझ्याकडे नाही, सूट घेण्याचं काम देवाकडे आहे प्रियानो. आणि म्हणून अशा प्रकारे प्रियानो, जरी आपल्यावरती प्रभाव टाकणारे विचार आपल्या अवतीभोवती म्हणा किंवा आपल्या मोबाईलमध्ये त्या ठिकाणी येत आहेत, परंतु खरा प्रभाव देवाच्या वचनाचा, देवाच्या आत्म्याचा आपल्यावरती होणं गरजेचं आहे. आणि आपण प्रियांनो तो परमेश्वराच्या वचनामधून मिळालेला प्रकाश परावृत्त करावा, हीच देवाची अपेक्षा आहे. लोकांवरती आपण प्रभाव टाकावा प्रियानो. तो आपला प्रभाव नाही आहे, तो देवाच्या वचनाचा प्रभाव आहे प्रियानो. देवाच्या आत्म्याचा प्रभाव आपल्यामध्ये दिसून यायला पाहिजे आणि आपण इतरांना प्रियानो प्रभावित करायला पाहिजे. त्यांच्या विचारांनी आपण प्रभावित व्हायला नको. त्यांच्या चालचुलवणुकीप्रमाणे, त्यांच्या वागण्याप्रमाणे, त्यांच्या सर्व नावलौकिकतेमुळे किंवा त्यांच्या श्रीमंतीमुळे आपल्यावरती प्रभाव पडायला नको. त्यांच्या क्रोधामुळे सुद्धा आपल्यावरती प्रभाव पडायला नको. त्यांच्या वागणुकीमुळे आपल्यावरती प्रभाव पडायला नको. आपल्यावरती प्रभाव फक्त देवाच्या वचनाचा पडला पाहिजे प्रियानो. देवाचं वचन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ज्या वेळेला प्रियानो तुम्ही ते काढून वाचता, त्यावेळेला देवाचा आत्मा आपल्याशी बोलत असतो आणि तो प्रभाव आपल्यावरती पडायला पाहिजे. तो प्रभावित करत असतो प्रियानो. या नवीन वर्षामध्ये प्रियानो, जुनी वस्त्र, जुनी प्रियानो विचार जसे आपण बाजूला टाकतो, त्याच प्रकारे प्रियानो ती सर्व बाजूला टाका आणि नव्याने प्रियानो परमेश्वराचं वचन धारण करा आणि आपल्या विचारांना प्रियानो बदल घडू द्या. आणि म्हणून म्हटलेलं आहे की यापुढे परराष्ट्रांसारखे तुम्ही चालू नका. का बरं चालू नका म्हटलेलं आहे? 18 वचनामध्ये म्हटलेले, कारण त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली आहे. बुद्धी अंधकारमय झालेली आहे प्रियानो. सैतानाने अंधकार हा सुरुवातीपासून टाकण्याचा प्रयत्न केला. एदेन बागेमध्ये देखील प्रियानो प्रकाश म्हणून देव त्यांच्यावरती कार्य करत होता, परंतु सैतानाने आपला प्रभाव टाकला, बुद्धीवरती अंधार टाकला. आणि ते वचन आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रियानो की त्याने फसवलंय. त्याने फसवी गोष्ट विचारली, बागेतल्या कुठल्याही झाडाचं फळ खायला तुम्हाला परमेश्वराने सांगितले नाही का? अंधकार टाकला. आणि हवेवरती किंवा त्या आदमावरती तो प्रभाव पडला आणि तेच आपल्यावरती देखील प्रियानो होत आलेला आहे. सैतान नेहमी प्रियानो देवाच्या प्रकाशाच्या गोष्टी झाकण्याचा प्रयत्न करतो, अंधकार टाकण्याचा प्रयत्न करतो. जगातल्या लोकांवर त्याने प्रियानो त्यांच्या बुद्धीवर अंधकार टाकलेला आहे. पण तुम्ही आणि मी, आपण प्रकाशाचे लोक आहोत प्रियानो. आपल्यावर कितीही अंधकाराने प्रियानो पडण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या प्रकाश इतका मोठा असला पाहिजे की अंधकाराला प्रियानो तो दूर करेल. मागे मी उदाहरण म्हटलं होतं नाही का, की आपण एखाद्या खोलीमध्ये आहोत आणि त्या ठिकाणी अंधार आहे, तर एक माचीसची काडीसुद्धा जर पेटवली तर त्या ठिकाणी अंधार दूर होत असतो प्रियानो. एक माचीसची काडी. देवाच्या वचनाचा प्रभाव तुमच्यावरती आणि माझ्यावरती नवीन वर्षामध्ये असा पडू द्या प्रियानो
की जगातला आपल्या अंतःकरणातला अंधकार तो निघून जायला पाहिजे, परंतु तो प्रकाश इतरांना देखील दिसावा, की त्यांच्या बुद्धीला देखील प्रियानो प्रकाश मिळावा. त्यांची बुद्धी जी आहे तिथं म्हटलेलं आहे, बुद्धी अंधकारमय झालेली आहे. 21 वचन काय म्हणत आहे प्रियानो, तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ख्रिस्ताचं शिक्षण आणि येशूच्या ठाई असलेलं सत्य. ख्रिस्ताचं सत्य नेहमी कवटाळून धरा प्रियानो. त्याच्याबरोबर कधी कॉम्प्रोमाइज करू नका, समेट कधीच करू नका जगातल्या गोष्टींबरोबर. सत्य जे आहे, जे ख्रिस्ताचं सत्य आहे ते सदैव आपल्यामध्ये असलं पाहिजे. असत्याला जागा देऊ नका प्रियानो. माणसं असत्याला किंवा थोडक्यात सत्य बाजूला ठेवून खोटेपणाकडे प्रियानो वळायला लागलेले आहेत, नकलीपणाकडे वळायला लागलेले आहेत. जे खरं आहे तिकडे नाही, परंतु नकली जे आहेत किंवा त्याला आपण म्हणू दुसऱ्या भाषेमध्ये आजच्या काळामध्ये डुप्लिकेट. आपण डुप्लिकेट व्हायला नकोय प्रियानो, नाहीतर नाव आपल्यावरती लागलं जाईल. हे डुप्लिकेट ख्रिश्चन आहेत. चायनाच्या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे मिळतात आता, पण काही दिवसांसाठी त्या वापरल्या जातात. दिसायला अगदी सारख्याच असतात, पण ड्युरेबिलिटी, कालमर्यादा फार कमी असते त्याची. दिसायला अगदी सारखे. मागे मी प्रियानो सेवकांबद्दल म्हटलं होतं एकदा, की डुप्लिकेट सेवक असतात, की घरी येतील, तुमच्या मनावरती वेगवेगळ्या रीतीने वचनाचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांचा बेस कुठंही नसल्यामुळे स्वतः ते भ्रमिष्ट झालेले आहेत आणि ते इतरांना देखील भ्रमिष्ट करत असतात. डुप्लिकेट आहेत कारण प्रियानो पैसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मंडळीमधल्या लोकांची संख्या वाढवणं याकडे लक्ष त्यांचं लागलेलं असतं, पण त्यांची आध्यात्मिक स्थिती वाढावी, ते वचनामध्ये वाढावे, ही त्यांची प्रियानो अपेक्षा कधीच नसते. आणि म्हणून ते कधीही पवित्र शास्त्रातील शिकवणीला फार प्राधान्य देत नाहीत, परंतु ते काय करतात, अनुभवावरती जोर देतात. माझा अनुभव असा आहे किंवा देव माझ्याशी तसा बोललेला आहे. अशा रीतीच्या लोकांना प्रियानो आपण दूर ठेवलं पाहिजे. बुद्धी अंधकारमय झालेली आहे. आणि म्हणून प्रियानो 21 वचनामध्ये जसं आपण म्हणत आहोत की येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. कोणतं शिक्षण प्रियानो आपण घेत आहोत? वस्त्र ज्याप्रमाणे प्रियानो आपण टाकून देतो, कारण आपल्याला माहिती आहे ती आखूड झालेली आहेत किंवा ती आता फाटलेली आहेत, आज त्याचप्रमाणे प्रियानो देवाचं वचन देखील प्रियानो वाचत राहायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. आणि आपले विचार देखील प्रियानो वचन वाचल्यानंतर विचार बदलत राहायला पाहिजे. आपले विचार जर बदलत नसतील तर तुम्ही पवित्र शास्त्र वाचून काहीच उपयोग झालेला नाही. मग दिवसातून तुम्ही 2-2 तास बायबल वाचत आहात, पण तुमच्या विचारांना जर त्याप्रमाणे बदलत नाहीये. काही लोक निश्चय करतील, आता चांगली गोष्ट आहे ती, नवीन वर्षामध्ये मी आता बायबल वाचायला सुरुवात करेल. केलाय का निश्चय? नियमित रीतीने रोज बायबल वाचायला सुरुवात करेल, चांगली गोष्ट आहे प्रियानो. पण जे काही तुम्ही वाचाल त्याचा प्रभाव आपल्या मनावरती, आत्म्यावरती पडणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटलेलं प्रियानो, परराष्ट्रीयांसारखे चालू नका, बुद्धी अंधकारमय झालेली आहे. आणि त्यापुढे प्रियानो आणखीन काय म्हटलेलं आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन. अंतःकरणाचं काय झालेलं आहे? कठीणपणा झालेला आहे. समजत आहे पण अंतःकरण कठीण करून ठेवलेलं आहे प्रियानो. त्यामध्ये कुठल्या प्रकारे अंतःकरणामध्ये देवाच्या वचनाचा शिरकाव होत नाही आहे. मला माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये जसं प्रभू भेटल्यानंतर माझ्या पाळकसाहेबांनी मला संदेश देण्याची संधी दिली होती. त्यावेळेला मला अजून आठवतं की त्या वचनामध्ये एक वाक्य वापरलं होतं, कारण मंडळीतले लोक त्यावेळेला प्रियानो भयंकर
वादविवाद घालणारे, पालकांना धक्काबुक्की करणारे अशा मंडळीतून माझी वाढ झालेली आहे. आणि इतकं सुंदर वचन दर रविवारी मिळत होतं आध्यात्मिक रीतीने, पण लोकांमध्ये काहीच बदल नव्हता. आणि मला ज्या वेळेला संधी मिळाली होती, मी त्यात एक वाक्य वापरलं होतं की आपलं अंतःकरण नर्मदेतल्या गोट्यांप्रमाणे झालेलं आहे. नर्मदेतले गोटे, नर्मदा नदी आहे आणि त्यामधून कुठलाही गोटा काढा. नर्मदा नदी नेहमी तुडुंब भरलेली असते, पण त्यामध्ये जे वेगवेगळे गोटे वाहून आलेले आहेत, तो कुठलाही गोटा उचला आणि तो फोडा, आतमध्ये काय निघेल? पाणी निघेल? पाणी तर नाहीच नाही, ओलावा सुद्धा निघणार नाही, कारण कठीण येते, पाणी आतमध्ये जात नाही. आपलं अंतःकरण प्रियांनो काही वेळेला आपण कठीण करून ठेवलेलं असतं की होय कळतंय, वाचायला मिळतंय, समजत आहे, पण नाही, मला नाही वागायचंय तसं. मी जर तसं वागलो किंवा मी जर असं राहिलो तर मग माझ्यामध्ये, माझ्या स्वभावामध्ये किंवा माझ्या सवयींमुळे मला ते सोडता येत नाही. अंतःकरण कठीण झालेलं आहे, वचन समजत आहे, पण त्याप्रमाणे प्रियांनो जर आपण वागत नाहीये. मराठीमध्ये दुसरा एक शब्द नाही का, पालथ्या गडावर काय पडले? पाणी पडलेलं आहे. काय उपयोग आहे? पाऊस पडतोय बदबद, पण घरामध्ये प्यायला पाणी नाही आहे किंवा वापरायला पाणी नाही, आणि म्हणून एखाद्याने भांडं ठेवलं, जा रे, आई म्हणाली त्या मुलाला किंवा मुलीला, भांडं ठेव बाहेर, पाणी मिळेल आपल्याला, आणि त्याने जाऊन ते भांडं उलटच ठेवलं, तर त्या भांड्यावरती पाणी पडतच राहील, पण भांड्याच्या आतमध्ये पाणी साठवलं जाणार नाही. बऱ्याच वेळेला प्रियांनो दर रविवारी आपण वेगवेगळ्या रीतीने देवाचं वचन वाचत असतो, ऐकत असतो, त्याच्यावरती प्रियांनो आपल्याला एक्सप्लेनेशन मिळत असतं, पण जर ते बदल करत नाही आपल्या अंतःकरणामध्ये, पालथ्या गडावर पाणी पडलेलं आहे समजायचं. दर वेळेला प्रियांनो देव आपल्याशी बोलत आलेला आहे, आणि एका वर्षामध्ये, म्हणजे जसं आता 2021, त्याच्या आधी 20, त्याच्या आधी 19, 18, आज ह्या भक्ती मंदिराला पुढच्या महिन्यामध्ये किती वर्ष होत आहेत? रौप्य महोत्सव 25 वर्ष आहे का नाही? 25 वर्ष प्रत्येक रविवारी समजा या ठिकाणी प्रियांनो उपदेश केला जात होता, आणि जर बदल होत नाहीये, बदल होत नाहीये, एका आठवड्यात एक रविवार म्हणतो आपण, एक उपदेश म्हणतो आपण, त्याच्या वेगवेगळ्या अजून काही गोष्टी होतात, पण एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. 52 वेळा प्रियांनो आपण देवाचं वचन ऐकतो. 52 गोष्टी आपल्या जीवनामध्ये बदलल्यात का? 52 पैकी प्रियांनो आपण 50 सोडून देऊ, 2 फक्त धरू आपण. कोणत्या मागील वर्षामध्ये 2 रविवार असे होते, कोणते 2 उपदेश असे होते की ज्यामुळे मी निश्चय घेतला किंवा मी निश्चय केला की नाही, माझ्या जीवनामध्ये आता असा बदल व्हायलाच पाहिजे. अशा 2 रविवारच्या घटना कधी आठवतात का मागील 2021 मध्ये? जर होत नसेल तर प्रियांनो लक्षात घ्या, 2021 सारखं 2022, 2023, 24, 2050 काय कितीतरी वर्ष येऊन जातील असे, जर बदल होत नाहीये तर. त्याला म्हणत आहे प्रियांनो आपण अंतःकरणाचा कठीणपणा झालेला आहे. आणि मनुष्यामध्ये हा कठीणपणा कशामुळे येतो प्रियांनो? 18 वचनं म्हटले, त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन, कठीणपणा केल्यामुळे काय होते बघा, अज्ञान, त्याला ज्ञान मिळत नाही. अज्ञान उत्पन्न होऊन देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. देवाचं जे जीवन आहे, देवाची जी अपेक्षा आहे, देवाचे जे आशीर्वाद आहेत, त्याला पारखे झालेले आहेत, ते दूर गेलेले आहेत प्रियांनो. देवाने आशीर्वाद ठेवलेले आहेत, पण त्याप्रमाणे प्रियांनो ते आशीर्वाद जर आपल्याला मिळवायचे असतील तर देवाच्या वचनाप्रमाणे स्वतःला घडवायला पाहिजे, मग ते आशीर्वाद आपल्यामध्ये येतील. आणि मगच ते यावेळेला प्रियांनो आपल्याला तो अनुभव मिळेल की होय, माझं जीवन देखील बदललेलं आहे. वचनाला पारखे झालेले. पुढे प्रियांनो त्यामुळे म्हटलेलं आहे 19 वचन, ते कोडगे झाल्यामुळे
त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातूरपणास वाहून घेतलेले आहेत. हावरेपणासारखं सर्व प्रकारची अशुद्धता, आणि ती अशुद्धता प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने 25 वचनापासून तुम्हाला पाहायला मिळेल. मी त्याकडे जाणार नाही आता, परंतु कोडगे झालेले आहेत. कोडगे शब्द कधी येतो प्रियांनो? कोडगे म्हणजे काय? कोडगे कोण सांगेल? कोडगे काय आहे? मन. ओके. माझ्या लहानपणी मला हा शब्द खूप वापरला गेला. मार खाऊन कोडगा झालाय हा. ऐकतच नाही. मला माहित नाही तुमच्या जीवनामध्ये होता का नाही शब्द, पण माझ्या जीवनात होता. कोडगा म्हणजे काय समजावून सांगतात, एकदा दोनदा तीनदा, नाही समजत किती आई वडील तर, आणि मग मारायचं. मार खाऊन सुद्धा बदल नाही, आणि तो मार कालांतराने सुरुवातीला लागतो खूप, पट्टीने म्हणा पटक्याने म्हणा काही मुलांना, पण कालांतराने तो मार सहन करण्याची शक्ती त्या मुलामध्ये मुलीमध्ये येऊन जाते. आणि मग शिकवणच नाही, ऐकायचं तर नाहीच नाही, पण तो मार सुद्धा खाऊ शकतो असं त्याचं मानसिक स्थिती झालेली असते, आणि शारीरिक स्थिती सुद्धा तशी झालेली असते. त्याला म्हणतात कोडगा झालेला आहे, कोडगे. अशी आध्यात्मिक स्थिती प्रियांनो झालेली आहे. पाऊल इफिसच्या मंडळीला त्या ठिकाणी सांगत आहे, ते कोडगे झाल्यामुळे त्यांना चांगलं पण सांगितलं किंवा देवाने आशीर्वाद सुद्धा दिले, देवाने त्यांना त्रास देखील दिला, पण तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये बदलच होत नाहीये. कुठंतरी प्रियांनो आपल्या अंतःकरणामध्ये विचार आपण करूया की मी खरंच बदललेलो नाहीये का? आणि नाही बदललेलो तर मी आध्यात्मिक रीतीने कोडगा झालेलो आहे. काही फरक पडत नाही. देवाने आशीर्वाद देव नाही तर न देव, देवाने शाप देव नाही तर न देव, मी आहे तसाच राहणार, बदल नाही घडवणार. त्याला म्हटलेलं कोडगे. म्हणून तो म्हटलं काही लोक असे आहेत की ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता, जगात अशुद्धता सर्व प्रकारची प्रियांनो त्यांनी स्वीकारलेली आहे, आणि म्हणून कामातूरपणास त्यांनी वाहून घेतलेले. देव, काही लोकांचा एक विचार असा असतो की काही जगातल्या लोकांचा न्यायनिवाडा देवाने आधीच करून ठेवलेला आहे. एक विचारसरणी अशी आहे की ते म्हणतात स्वर्गामध्ये जाण्यासाठी लोकांना देवाने निवडून ठेवलेले, आणि नरकामध्ये जाण्यासाठी काही लोकांना निवडून ठेवलेले. प्री डेस्टिनेशन थिअरी म्हणतात त्याला, प्री डेस्टिनेशन, किंवा आधीच देवाने ठरवलेले कोणते आत्मे नरकात जाणार आहेत आणि कोणते आत्मे स्वर्गात जाणार आहेत, हे देवाने ठरवून ठेवलेलं आहे. अशी एक प्रकारची थिअरी आहे, आणि ती चुकीची थिअरी आहे बरं का, की नरकामध्ये काही लोकांना हे आत्मे हे नरकातच जातील आणि हे आत्मे हे स्वर्गातच जातील, अशी विचारसरणी जगामध्ये आहेत, ख्रिस्ती लोकांमध्ये आहे. आणि ते म्हणतात काही लोकांच्या जीवनामध्ये तो कोडगेपणा काय येतो, कारण देवाने त्यांच्यामध्ये ते ठरवून ठेवलेलं आहे की हे नरकातच जाणार, म्हणून त्यांना कितीही समजावून सांगा ते ऐकणार नाहीत, त्यांच्यामध्ये बदल होणार नाही, ते नक्कीच नरकातच जाणार आहेत. तेवढ्यासाठीच देवाने त्यांना घडवलेलं आहे. त्या थेअरीप्रमाणे प्रियांनो तसं आहे. पण देवाचं वचन तसं नाही सांगत. प्रत्येक आत्मा, प्रत्येक गुडघा त्याच्यासमोर टेकला जाईल, नम्र होईल, सर्वांनी स्वर्गामध्ये यावं ही देवाची खरं तर इच्छा आहे. देवाने जगावरती प्रेम केलेलं आहे, निवडक लोकांसाठी नाही म्हटलेलं प्रियांनो. पण मग काही लोकांचं जीवन आपल्याला असं दिसून येतं की देवाने सोडून टाकलं का काय त्या मनुष्याला, असं पण दिसून येतं प्रियांनो. का बरं सोडून टाकलेलं आहे? कारण त्याच्या जीवनामध्ये तो बदल घडवणारच नाही, अशा रीतीचं प्रियांनो त्याने ठरवून घेतलेलं आहे. काही झालं तरी मी असाच राहणार, अशी जर मानसिकता असेल एखाद्याची,
तर देव म्हणतो मी याला सोडून टाकलेलं आहे, मी याच्या जीवनामध्ये काही करणार नाही. तो मनुष्य वाचू शकतो, त्याचं तारण होऊ शकतं, तो स्वर्गामध्ये जाऊ शकतो जर त्याने स्वभाव त्याचा बदलला, जर त्याच्या सवयी बदलल्या, जर अंधकारमय गोष्टी त्याच्या जीवनातून काढून टाकल्या, कठीणपणाच्या गोष्टी त्याने जर काढून टाकल्या, तर त्याचं देखील प्रियानो स्वर्गामध्ये प्रवेश होणार आहे. पण तो बदल होणं प्रियानो फार गरजेचं आहे. ते करत नसल्यामुळे देवाने प्रियानो सोडून टाकले. पुढे काय म्हटलेले, ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतलेले आहे. वाहून घेतलेले आहे त्यांनी. डेडिकेटेड देमसेल्फ टू डू द इव्हिल थिंग्स. जगात किती घाणेरड्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी करेल असंच त्या माणसाने ठरवलेले. ही गोष्ट प्रियानो आपल्याला रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 24 वचन तुम्हाला पाहायला मिळेल. परत एकदा रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 24 वचन काय म्हणते बघा. कोणी वाचेल मोठ्याने? रोमकरासपत्र 1 अध्याय 24 वचन. येस, यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केलेले आहे. आता हेच वचन मी आणखीन तुम्हाला म्हणत आहे, मागाशी म्हटलं जसं की देवाने त्यांना स्वाधीन केलेलं म्हणजे देवानेच त्यांना देऊन टाकलेलं आहे त्या घाणेरड्या गोष्टी करण्यासाठी. असं नाही आहे त्याचा अर्थ प्रियानो. या गोष्टीचा अर्थ असा आहे की त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे की मला मात्र बदलायचं नाही आहे, मी ही सवय बदलणार नाही. मग ती कुठली गोष्ट असू द्या, ते डोळ्याचं व्यसन असू द्या, ते तोंडाचं व्यसन असू द्या, मनाचं व्यसन असू द्या. मनाने सुद्धा व्यसन करतात. त्यांनी ठरवलेलं नाही मला करायचं. मग देव काय करतो, अशा माणसांना तो म्हणतो ठीक आहे, यू गो ऑन युअर वे, सोडून टाकले मी तुला, जा, मोकळा आहेस तू. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दुःख येतं त्यावेळेला, त्रास येतो त्यावेळेला, आजारपण येतं, अपघात येतं, तर त्यावेळेला प्रियानो आपण आध्यात्मिकरीतीने संवेदनशील असलं पाहिजे, सेन्सिटिव्ह. का माझ्या जीवनामध्ये असं घडलं, का मला असा त्रास होत आहे, मी कुठं चुकलो, काय चुकलं माझ्याकडून, हा विचार ताबडतोब करणं प्रियानो गरजेचं आहे. आणि तो विचार आल्यानंतर, ती चूक समजल्यानंतर त्याच्यामध्ये बदल सुद्धा घडवणं फार गरजेचं आहे. आपल्याला चूक पण दिसते, आपण बदलही घडवत नाही, आणि तसंच जर आपण जीवन जगत राहू 2022 मध्ये सुद्धा, तर देव म्हणत आहे लेट गो, जाऊ दे. तिथं ते वचन म्हटलेलं आहे. यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. आणि मग म्हटलेलं आहे असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. देहाची विटंबना. रोम या ठिकाणच्या मंडळीमध्ये कामातुरपणा किंवा व्यभिचार, लैंगिक गोष्टी याचा कळस गाठलेला होता प्रियानो. त्यांनी कळस गाठला होता. त्यांना देवाच्या वचनामधून कितीतरी सांगण्यात आलं, शिकवण्यात आलं. म्हणजे खरं तर हे मूर्तीपूजकच होते रोमन देवदैवतांचे. त्यांना सुवार्ता सांगून प्रियानो त्यांच्यामध्ये ख्रिस्त हा गाजवण्यात आला. काही लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्यांनी बाकीचे रोमन देवदेवतांना सगळ्यांना घालून टाकलं प्रियानो, आणि ख्रिस्त आमचा हा देव म्हणून त्यांनी स्वीकारलं. पण सामाजिकरित्या मंडळीमध्ये ते मात्र त्यांचा स्वभाव, त्यांची संस्कृती त्याच्यामध्येच प्रियानो ते गुरफटून राहिले. आणि त्यांना असं वाटायचं की इट्स ओके, फक्त देव बदलला, पण त्यांच्या जीवनामध्ये बाकी काही गोष्टी त्यांनी बदलल्या नाहीत. त्यांचं दैनंदिन जीवन ते तसंच राहिलं. त्याच्याबद्दल तो म्हणत आहे
की देवाने अशा लोकांना स्वाधीन, त्या वाईट गोष्टींकडेच प्रियानो अशुद्धतेच्या स्वाधीन करून टाकलेलं आहे. सव्वीस वचन पण काय म्हणत आहे? या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनाच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. 27 वचन, तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्पर कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्यासाठी भोगले. भयंकर अशी गोष्ट आहे. एदेन बागेमध्ये स्त्री पुरुष देवाने घडवले, पुरुष पुरुष नाही घडवले, स्त्री स्त्री नाही घडवली. आजच्या काळामध्ये प्रियानो ह्या लैंगिकतेवरती बोलणं सुद्धा लोकांना वाटतं किती वाईट आहे, कशाला बोलायचं याच्यावर. पण समाजामध्ये प्रियानो काही वर्षांपूर्वी पाश्चात्य लोकांमध्ये हे दिसून येतं असं म्हणून प्रियानो दुर्लक्ष व्हायचं. परंतु आज भारतामध्ये आणि मंडळांमध्ये सुद्धा प्रियानो या गोष्टी दिसून लागल्यात. ह्या गोष्टी वाईट आहेत. कदाचित आपण म्हणू की नाही आपल्याकडे तशा नाही आहेत, पण त्याही प्रियानो गोष्टी जर आपण म्हटलं आपल्यामध्ये नाहीत, पण यासारख्या दुसऱ्या पण काही गोष्टी असू शकतात. कदाचित हे पाप नसेल, पण दुसरं काहीतरी पाप आहे. शेवटी देवाच्या दृष्टिकोनातून ते पापच आहे, ते व्यसन असेल, ते कुठलं तरी एक व्यसन असेल प्रियानो. आणि आज व्यसनं फक्त तोंडाचीच राहिलेली नाही, डोळ्याची सुद्धा व्यसनं आहेत, कानांची सुद्धा व्यसनं आहेत. कानाचं व्यसन कसं आहे? कानाचं व्यसन कुणाला माहिती का? डोळ्यांची आहेत, घाणेरडं पिक्चर्स बघून किंवा काही बघून व्यसनच लागलेलं आहे. मोबाईलच्या हातात सगळ्यांना मिळालेलं आता. पण कानाचं व्यसन, कानाचं काय व्यसन आहे? कानाला व्यसन असू शकतं का? आहे. फक्त वाईट गोष्टी ऐकायच्यात असं नाही. कानाचं व्यसन आज झालेली आहेत प्रियानो वेगवेगळ्या चित्रपटांची गाणी सुद्धा. त्यांना गाणी ऐकल्याशिवाय करमतच नाही दिवसभर. आपला एक स्पीकर आहे इथं, मी तो टेरेसवर नेऊन ठेवतो. का बरं? कारण त्या मेकॅनिकने सांगितलं साहेब याची बॅटरी बदलली आहे, बॅटरी खराब झाली आहे, तुम्ही वर्षभर वापरला नाही. म्हटलं वर्षभर नाही, 2 वर्ष वापरला नाही. तो म्हणाला तुम्हाला रोज हे चालू ठेवायचं आहे, चालू करायचं आहे. आणि मग मी एका कोपऱ्यात वरती नेऊन ठेवतो आणि तो चालू ठेवतो. त्यामध्ये कधी बातमी येतात, कधी कोरोनाच्या गोष्टी येतात. आणि मी बागेत काम करत होतो, मला ऐकायला पण येत नाही. कधी प्रार्थनेवर आलं तर म्हणतो डॅडी तुम्हाला ऐकायला येते का काही? कशाला लावून ठेवले? बाबा ते चालू ठेवायला लागते, ते नाही आपण चालू ठेवलं तर ते काय? अहो म्हणजे काय पण त्याच्यावर येतं. म्हटलं आता हो, पण मी ऐकत नाही ना, मला ऐकायला येत नाही. ते बारीक करून ठेवले, पण ते रोज चार्जिंग किंवा त्याची बॅटरी उतरवलं करावं लागत आहे. पण काही जणांना प्रियानो ते व्यसन लागलेलं आहे की नाही, ते हेडफोन घालून ऐकलंच पाहिजे. आणि ती गाणी असतील, देवाची गाणी असतील, चांगली गोष्ट आहे प्रियानो, त्याला व्यसन नाही म्हणता येणार. पण काही लोक आहेत की त्यांना कानाचं व्यसन लागलेलं आहे, अशुद्धता आहे ती प्रियानो काही गोष्टींची. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे की अशुद्धतेच्या स्वाधीन केलेलं आहे, दुर्वासनांच्या स्वाधीन केलेलं आहे. 28 आणि 29 वचन काय म्हणत आहे? आणखीन रोमकरासपत्र 1 अध्याय 28 आणि 29, आणखीन ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केलेले आहे. अशुद्धतेच्या स्वाधीन केलंय, दुर्वासनांच्या स्वाधीन केलंय, विपरीत मनांच्या स्वाधीन करण्यात आलेले. विपरीत मनच प्रियानो फार कलुषित झालेलं आहे. सर्व रक्षणे वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, विशेष रक्षण कर. 2022 आलेलं आहे, नवीन वर्ष. आपण ठरूया प्रियानो, अंतःकरणामध्ये वाईट गोष्ट जाऊ देऊ नका, होऊ देऊ नका. बऱ्याच गोष्टी घडतील. पुढं काय म्हटलेलं आहे? 29 वचन, सर्व प्रकारची अनिती. काय काय अनिती?
दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी काय पुरेपूर काठोकाठ भरलेले आहेत. त्यांची पात्र भरपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्मकल्प, मातापित्रांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचन भंग करणारे, ममताहीन, निर्दयी असे होते. त्यांना देवाने काय केलेलं आहे? विपरीत मनाच्या स्वाधीन करून टाकलेले. देव संधी देतो प्रियानो, आणि ही लक्षात घ्या, कोणालाही देवाने असं म्हटलेलं नाही की तू अमुक अमुक गोष्टींसाठी राखलेला आहे, तू नरकासाठी राखलेला आहे आणि बाकीचे स्वर्गासाठी आहे. जे स्वर्गासाठी राखलेले आहेत असं वाटतं ना, ते सुद्धा नरकात जाऊ शकतात. आणि जे नरकात जाणार आहेत असं जर काही जणांना वाटत असेल ना, तर ते सुद्धा स्वर्गात जाऊ शकतात प्रियानो. कधी त्यांच्या मनाचं जर बदल झाला त्यावरती हे अवलंबून आहे. चांगला मनुष्य सुद्धा प्रियानो जर वाईट गोष्टींकडे वळाला तर स्वर्ग काय त्यांनी बुकिंग करून ठेवलेलं नाहीये परमनंट त्या ठिकाणी तो नक्कीच जाणार आहे म्हणून. नाही, चांगला मनुष्य देखील प्रियानो एखादी वाईट गोष्ट करून जर मरण पावत आहे तर तो प्रियानो स्वर्गात न जाता तो खालीच जाणार आहे. आणि एखाद्याने प्रियानो अगदी ठरवलेलंच आहे की नाही मी सोडणार नाही, पण एखादा क्षण, एखादी गोष्ट कधीतरी त्याला बदलेल तर तो नरकात जाणाऱ्या मार्गामार्गून सुद्धा प्रियानो स्वर्गात जाऊ शकतो. आणि म्हणून ह्या 2022 मध्ये तुम्हाला आणि मला जपणं फार गरजेचं आहे. रोम 6वा अध्याय काढूया प्रियानो, 1 ते 4. रोम 6वा अध्याय. कोणी 1 ते 4 वाचेल? लवकरच आपण थांबूया. ओके, थँक्यू. देवाचं वचन म्हणत आहे तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? नाही, कृपा वाढावी, नवीन वर्ष येत राहावं आणि आपण पापातच राहावं असं कधी व्हायला नको. दुसरं वचन म्हणत आहे कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे जगणार? पापासाठी मरण. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो मरण पावला म्हणजे काय? आपल्या सर्वांचं पाप त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. आपल्यावरती प्रियानो त्याचं रक्ताचं शिंपडण केलेलं आहे आणि आपल्याला शुद्ध केलेलं आहे. आणि जर आपण प्रियानो तशा प्रकारचा बाप्तिस्मा घेतलेला आहे की होय माझ्या जीवनामध्ये मला स्वतःला वाचवता येत नव्हतं, पण माझ्यासाठी ख्रिस्त मरण पावला, त्याचं रक्त माझ्यावरती शिंपडण्यात आलेलं आहे, मी आता शुद्ध झालेलो आहे, तर आता मी परत पापाकडे कसं वळू? मी पापाकडे वळू शकत नाही. अशा रीतीचं जीवन राहावं म्हणून रोमच्या देखील मंडळीला तो म्हणत आहे. तिसरं वचन, किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतलेला आहे. माणूस जसा प्रियानो मरण पावतो आणि परत एकदा येत नाहीये. जुनं वर्ष प्रियानो हे निघून गेलेले, आपले प्रियजन निघून गेले. परत एकदा आपण म्हणू का 2021 साल यावं म्हणून? कितीही म्हटलं तरी येणार नाही प्रियानो. सेकंद सुद्धा परत रिटर्न येणार नाही. एक सेकंद सुद्धा, एक क्षण सुद्धा पापणी प्रियानो लवस्तोर आपण म्हणू मी फक्त 2021 मध्ये जातो आणि परत येतो, असं कितीही म्हटलं तरी नाही येणार प्रियानो. जमणारच नाही ते. तो निघून गेला एक क्षण. अगदी त्याच प्रकारे पौल रोमच्या मंडळीतला आणि आपल्याला देखील तो म्हणते की आपण देखील परत त्या पापामध्ये जे जुने जीवन होतं त्यामध्ये आपण जाऊ शकतो, पण जाऊ नये म्हणून असं प्रियानो आपण वागायला पाहिजे. आपण जाऊ शकतो, आपण करू शकतो, कोणी मला थांबू शकत नाही. माझ्या विचारांना कोणी थांबू शकत नाही, माझ्या सवयींना कोणी थांबू शकत नाही. मी मोकळा आहे.
पण देवाचं वचन आव्हान करत आहे प्रियानो, की नाही, पवित्रतेच्या मार्गामध्ये देवाच्या आशीर्वादांना जर तुम्हाला घ्यायचं आहे तर तिकडे जाऊ नका. तुम्हाला कोणी थांबवणार नाही आणि प्रियानो कोणी तुम्हाला पाहू शकणार सुद्धा नाही की तुम्ही त्या 2021 सालामध्ये कसं जीवन जगत होता. ते परत एकदा 22 मध्ये पण जगायला लागला तर कोणी तुम्हाला थांबवणार नाही, कोणी पाहू शकणार नाही. तुमचं आणि देवाचं जीवन प्रियानो जे आहे ते समोरासमोर आहे. देव मात्र पाहत असतो. आणि म्हणून त्यामध्ये पुढं प्रियानो म्हटलेलं आहे 4थं वचन, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. ख्रिस्त मरण पावला पण 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा उठला. ते शरीर वेगळं होतं प्रियानो. ते शरीर जसं वेगळं होतं तसं आपलं जुनं जीवन 2021 पर्यंत कदाचित आपण तसं जगत असू, पण आता 22 मध्ये पुनरुत्थित झाल्यासारखं आहोत प्रियांनो. आपण बदललेलं आहे. ते नवीनीकरण होणं प्रियांनो फार गरजेचं आहे. जुनी वस्त्रे आणि नवीन वस्त्रे काही जणांनी घातली असतील. आज जुनी वस्त्र टाकून दिलेली आहेत, पण आता नवीन वस्त्र घातलेली आहेत. आणि नवीन वस्त्र प्रियांनो आपण घातल्यानंतर ज्याप्रमाणे प्रियांनो मनुष्य दिसतो, वागतो, तसं आध्यात्मिकरित्याने प्रियांनो आपल्याला व्हायला पाहिजे. जुनी वस्त्र सोडून द्या, नवीन प्रियांनो वस्त्र धारण करा. आणि म्हणून काही गोष्टींचा त्याग करा आणि काही गोष्टी ज्या आहेत नव्याने धारण करा. पापाचा त्याग करा, स्वभावाचा त्याग करा, नवीन धारण करा प्रियांनो. आज 21 गेलेला आहे, 22 मध्ये आपण आहोत. कालच्या दिवसापर्यंत कदाचित आपल्याकडून काहीतरी गोष्टी होत होत्या, केल्या असतील, पण आता मात्र नाही म्हणायचं आपण त्याला. 22 मध्ये मी होऊ देणार नाही. विशेष करून प्रियांनो, देवाने त्याच्या सदृश्य आपल्याला बनवलेलं आहे. जगातील सर्व वासनांपासून आपली दृष्टी फिरवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला आणि मला वेगळ्या गोष्टींसाठी देवाने घडवलेलं आहे. आणि ज्या माणसाचं जीवन परिवर्तन खरंच झालं असेल, लक्ष घ्या, ज्या मनुष्याचं जीवन खरंच परिवर्तित झालं असेल तर तो मनुष्य या जगातल्या पापामध्ये किंवा ज्या पापामध्ये जग बुडालेलं आहे त्यामध्ये तो संतुष्ट कधीच राहू शकत नाही, ज्याचं जीवन परिवर्तित झालेलं आहे. पापामध्ये जग बुडालेलं आहे प्रियांनो. कालच्या दिवशी काही लोक मद्यपानामध्ये बुडून गेलेले आहेत. आज दिवसभर कदाचित त्यांची नशा उतरणार नाही, इतकी त्यांनी रात्री ढोसली असेल. मी दारूच्याच गोष्टींबद्दल बोलत आहे असं नाही. जग बाकीच्या पापांमध्ये बुडून गेलेलं आहे. ज्या माणसाचं परिवर्तन झालेलं आहे तसल्या जगामध्ये, बुडालेल्या पापामध्ये जगामध्ये तो कधीच स्वतःला संतुष्ट मानणार नाही. हा काय छान जीवन आहे असं तो कधीच म्हणणार नाही, कारण त्याला पवित्रतेचा मार्ग कळालेला. आणि ते लोक कोण आहेत? ते तुम्ही आणि मी आहोत प्रियानो. ख्रिस्ती लोक आहोत आपण या जगातल्या गोष्टींमध्ये प्रियानो ह्या पापामध्ये बुडून न जाता आपण स्वतःला वैयक्तिकरित्याने सावध ठेवायला पाहिजे. आणि जर तसं होत आहे प्रियानो तर लक्षात घ्या, आपलं परिवर्तनच झालेलं नाहीये. मग आपण ख्रिस्ताला ओळखलंच नाहीये. कारण ख्रिस्त हा मानवाचं रूप धारण करून आला. म्हणजे मला एक हे विधान सांगत असताना डोळ्यासमोर चित्र असं येतं आहे की हॉस्टेलमध्ये ज्यावेळेला सेमिनरीमध्ये आम्ही असतो, सगळ्यांना पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष सगळ्यांना एकाच हॉलमध्ये, डायनिंग हॉलमध्ये जेवण असतं. झोंबाडे पाळक साहेबांना आता ते सर माहीत नाही, कारण त्यांची फॅमिली आहे तिकडं. आता तुम्ही स्वतःच घरी जेवण बनवलं. पण ज्यावेळेला आम्ही बॅचलर म्हणून आतो त्यावेळेला मोठं भांडं असतं. मग ते भाजीचं असेल, ते भाताचं असेल, वरण असेल, चपात्या असतील, सगळेजण ताट घेऊन उभे असतात, लाईन लागलेली असते.
प्रत्येक वर्षाच्या मुलाला तेच मिळणार, कोणाला स्पेशल काहीच नाही आहे. सगळ्यांना तेच जेवण मिळणार आणि प्रत्येकजण जेवण मिळाल्यावर टेबलवर जाऊन बसणार. एकाच टेबलवरती 8 ते 10 मुलं मुली तिथं बसलेले असणार. कोणाला स्पेशल काही नाही. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप धारण करून आला प्रियानो, तो आपल्या लाईनमध्ये उभा राहिल्यासारखं आहे प्रियानो. ख्रिस्ताला देवबापाने जे वेगवेगळ्या रीतीने आशीर्वाद दिलेले होते मानव म्हणून, आज ख्रिस्ताच्याच लाईनमध्ये आपण उभे आहोत प्रियानो. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. जसं ख्रिस्ताचं झालेलं आहे किंवा ख्रिस्ताचं केलेलं आहे, आपण त्याच प्रकारे प्रियानो लाईनमध्ये उभा आहोत आशीर्वादांच्या. त्याने जे काही सांगितलेलं आहे ते आपल्या सगळं होणार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण कधी होईल माहिती आहे का ते? ज्या वेळेला देवाचं वचन तुम्ही वाचताल, वाचल्यानंतर देवाचा आत्मा जो तुमच्या अंतःकरणात आहे तो तुम्हाला प्रोत्साहन देईल आणि ख्रिस्त सदृश्य बनण्यासाठी आपल्याला तो सहाय्य करणार आहे. आपला रोल मॉडेल आहे तो प्रियानो, तो आपल्या आधी गेलेला आहे. पण महत्त्वाचं तेच आहे, आपण त्याच्या लाईनमध्ये जर आहोत म्हणू. कधी जर देवाचं वचन मी वाचत आहे आणि त्याप्रमाणे प्रियानो आत्म्याने प्रेरणा मिळून मी माझ्यात बदल घडवत आहे, तर ख्रिस्त एका लाईनमध्ये आणि आपण दुसरीकडेच थांबलेलो आहे प्रियानो, बदल होणार नाही. त्या लाईनमध्ये उभं राहणं गरजेचं आहे प्रियानो, तरच आपल्यामध्ये ते बदल घडतील. देवाने आपल्याला ख्रिस्ताच्या ओळीत आपले विचार, आपले बोलणे, आपले जगणे, प्रीती करणे ही आध्यात्मिक वाढ आधीच देव केलेली आहे. यालाच आध्यात्मिक प्रवास असं आपण म्हणूया. ती देव केलेली आहे, पण आपण काय करतो? देवाने दिलेल्या आहे सगळ्या गोष्टी, चांगले चांगले विचार, चांगल्या गोष्टी, पण आपण लाईन सोडून दुसरीकडे उभे राहतो प्रियानो. ती लाईन दुसरीकडची म्हटल्यावर विचार करा, दुसरीकडेच घेऊन जाणार आहे. जुने वस्त्र सोडा, नवीन वस्त्र धारण करा. आणि ख्रिस्ताने जे आपल्याला प्रियानो विशेष करून त्याच्या वचनामध्ये जे सामर्थ्य आहे ते वाचून घ्या. आणि प्रियानो पहा, आत्मा तुम्हाला मदत करणार आहे या 2022मध्ये खरं ख्रिस्ती जीवन काय आहे ते जगण्यासाठी. अन्यथा प्रियानो वर्ष निघून जातील, पण देवाचं वचन आपण वाचत नाही. तर मी मागे म्हटलं होतं प्रियानो, एक लाला नावाची व्यक्ती आपल्या चर्चमध्ये भक्तीला येत होती. ती परांडा का काय तिकडच्या भागामधून नगरमध्ये कामासाठी येत होती. नवरा बायको येत होते. नवरा बायको दोघंही शिकलेले नाहीत. त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन झालं, छिद्र होतं म्हणून. त्यांना लिहिता वाचता येत नाही, पण ते फोन करून सारखं म्हणतात, पाळकसाहेब प्रार्थना करा, प्रार्थना करा. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहायचो मी फोनवरती सुद्धा, लॉकडाऊनच्या आधीसुद्धा आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा. आता बरेच दिवस त्यांचा फोन आला नाही. मी त्यांना म्हटलं, तुम्ही देवाचं वचन बायबल वाचता का? बाळासाहेब वाचायला इथं कोणच नाही आहे. अहो म्हटलं, तुमचा मुलगा मुलगी आहे ना तिथं, शेजारी कोणतरी असेल ना? हा म्हणे, तो दुसरी शिकलाय, पण त्याला पण जास्त वाचता येत नाही. बायबल आहे माझ्याकडे, त्याला वाचायची इच्छा खूप आहे, पण त्याला वाचून दाखवणारं कोण नाही आहे. आणि दरवेळेला तो व्यक्ती मला सांगतो, बाळकसाहेब कोणीच नाही वाचून द्यायला, काय करू? प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? देवाच्या वचनामध्ये कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टींचा अनुभव त्याला मिळतच नाही आहे. तो म्हणतो, बायबल आहे माझ्याकडे, पण वाचून दाखवायला कोण नाही आहे. माझ्या पत्नीला पण खूप वाटतं की आपण ते वाचावं, समजून घ्यावं, पण कोणी येऊन बसत नाही. मुलं मुली म्हणे बसतच नाही हो, ह्या मोबाईलमध्ये म्हणे ते इतके गुंगलेले आहेत ना सगळे. त्यांना म्हटलं ना की बाबा थोडंसं वाचून दाखव रे, नाही म्हणतात आम्हाला काम आहेत. त्या बिचारा दोघा नवरा बायकोंचं इतकं मला वाईट वाटतं. हे बिचाऱ्यांचा नाश होऊन जाईल, कारण पवित्र शास्त्रच त्यांना वाचायला मिळत नाही, असून सुद्धा वाचायला मिळत नाही आहे, कारण ते स्वतः शिकलेले नाहीत. त्यांना देव कसं आपल्याला आशीर्वाद देईल, आपण कोणत्या गोष्टींपासून दूर राहावं, कोणत्या गोष्टी कराव्यात, हे त्यांना काही समजत नाही आहे. देव
मानवाचं रूप धारण करून आला एवढंच माहिती आहे, पण तो काय बोलला, काय काय शिकवलं त्यांना ना, तिथं चर्च आहे किंवा काय आहे प्रियानो. आज त्या उभयतांसारखी आपली तर परिस्थिती नाही आहे की आपण म्हणू की बाबा नाश झाला एखाद्या व्यक्तीचा. असं कधीच होऊ नये प्रियानो, कारण आपण शिकलेले आहोत, आपल्याला वाचता येते, आपल्याला वाचता येते, आपल्याला ते समजून सुद्धा घेता येते. एवढंच नाही तर प्रियानो आपल्याला त्याप्रमाणे वागता सुद्धा येते. आणि म्हणून खरं तर पवित्र शास्त्र देवाने दिलेलं आहे. हे आपल्या कपॅसिटीमध्ये आहे प्रियानो, कपॅसिटीच्या बाहेरचं नाही दिलेलं त्याने. हे आत्मसात करू शकतो आपण, आणि ते दाखवण्यासाठी ख्रिस्ताने मानवाचं रूप धारण केलं प्रिया, की मनुष्य करू शकतो, ते मनुष्य करू शकतो. आणि म्हणून तिथं वचन आहे, तुमच्या शक्तीपलीकडे देव तुमची परीक्षा घेणार नाही. 2022 मध्ये सुद्धा प्रियांनो अशा गोष्टी होतील, होऊ नयेत ही अपेक्षा आहे. पण लक्षात घ्या, जोपर्यंत भूतलावर आहोत, मला ख्रिस्ताचा प्रभाव माझ्यावर पडला पाहिजे, देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन मला मिळालं पाहिजे, ही अपेक्षा ठेवा. बाकी जगात कुठलेही तुम्ही निर्णय घ्या नाही तर नका घेऊ, हा निर्णय मात्र सोडू नका. देवा तुझा प्रभाव, तुझ्या वचनाचा प्रभाव माझ्यावर पडू दे, आणि तो पडल्यानंतर इतरांवर तो पडू दे, हीच प्रार्थना फक्त करत राहा. तू कितीही जीवन दे मला, आयुष्य किती दे, छोटं दे मोठं दे, पण जोपर्यंत मी आहे तुझ्या वचनाचा प्रभाव माझ्यावर पडू दे, आणि तो प्रभाव इतरांवरती तो पडावा, म्हणून मला तू सहाय्य कर. तो खरा ख्रिस्ती व्यक्ती प्रियानो म्हणता येईल, तो खरा ख्रिस्ती व्यक्ती. प्रार्थना करूया आपण. थोर आज्ञाक आहे आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा नव्याने आज तुझ्या हातामध्ये आमचं जीवन देत आहोत. तुझं वचन खरोखर प्रभू तुझ्या आत्म्याच्या द्वारे लिहिलेलं हे प्रभू मार्गदर्शन पुस्तक आहे. तुझ्या मुखातून निघलेले शब्द आहेत. हे निघालेले शब्द प्रभू आम्हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाची आत्मिक भाकर म्हणून आहे, दुधारी तलवार म्हणून प्रभू तू दिलेली आहे. आज प्रभू याकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. आज प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत 2022 सालामध्ये प्रभू आम्ही पदार्पण केलेलं आहे. आजचा हा पहिलाच दिवस आहे, आणि ही दिवसाची सकाळची वेळ प्रभू तू आम्हाला दिली. आम्ही निश्चय करत आहोत, इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्रभू तू धैर्य दे, शक्ती दे प्रभू, की त्यांनी देखील तुझं वचन हे खरोखर कधीही दूर सारू नये. जे सामर्थ्य तुझ्या वचनामध्ये आहे ते सामर्थ्याचा अनुभव तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांनी घ्यावा, आणि ते निश्चितच सर्व प्रकारच्या दुःखांमध्ये, खेदांमध्ये, भयंकर अशा वातावरणामध्ये आमच्याशी बोलत राहणार आहे. आम्ही मनुष्याचा आधार न घेता, पैशाचा आधार न घेता, आम्ही फक्त तुझ्या वचनाचा आधार घ्यावा, यासाठी हे 2022 आमच्यासाठी प्रभू तू आशीर्वादित कर. आणि निश्चितच पुढील वर्ष देखील प्रभू हे तुझ्या कृपेमध्ये आम्हाला तू दाखवशील. प्रार्थनेमध्ये प्रभू आज उपस्थित असलेल्या सर्व तुझ्या लहान थोर प्रियजनांना आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. आज ज्यांनी ज्यांनी प्रभू तुझं वचन ऐकलेलं आहे अशा सर्वांना प्रभू तू धैर्य दे, आणि निश्चय करण्यासाठी प्रभू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना तू लाभू दे. आजच्या दिवशी प्रभू जो काही निश्चय प्रत्येकजण करेल प्रभू तो आशीर्वादित होण्यास आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास त्यांना विशेष तू प्रभू आशीर्वादित कर. इथून पुढचा वेळ काळ आणि प्रभू संपूर्ण आठवडा, संपूर्ण प्रभू परमेश्वर हा महिना, आणि हे संपूर्ण येणारं 2022 सालाचं वर्ष तुझ्याच कृपेमध्ये आणि वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये प्रभू आम्हाला दाखव. येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बापा. आपण सर्वजण उभे राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. प्रियानो, हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणे आसरून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण हे राज्य सामर्थ्य सर्व काळ तेच आहे.
आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं विशेष करून या नवीन वर्षामध्ये सदा सर्व काळ तुम्हावर असो. आमेन. खाली बसूया प्रियानो. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा, धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. थँक्यू. देवाची स्तुती असो. बरं, उद्याच्या दिवशी प्रियानो प्रभू भोजनाचा दिवस आहे. कृपा करून सगळ्यांनी लक्षात असू द्या. उद्या पहिला रविवार आहे आणि म्हणून आपण अंतःकरणाची तयारी करून या. आणि विशेष करून आपण जे आपण प्रभुभोजन घेणार आहोत. मागे मी म्हटलं होतं कुठल्याही प्रकारचा संकोच न करता आपण घेऊ शकतो, कारण प्रियानो ते वेगळ्या पॅकिंगमध्ये आपण ठेवलेलं आहे, म्हणजे कुणाचाही स्पर्श त्याला झालेला नाही आहे अशा रीतीची भाकर आणि प्याला तुम्हाला मिळणार आहे. तर कृपा करून उद्याच्या दिवशी सर्वांनी प्रभुभोजनामध्ये भाग घ्यावा. ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे ते मंडळीचे सभासद असतील किंवा नसतील, पण तुम्हाला जर प्रभू चांगला माहीत आहे, तुमचा संबंध प्रभूबरोबर चांगला आहे, तुम्हाला त्यामध्ये निश्चितच आमंत्रण आहे.